आज आपल्या आळेफाटा या ठिकाणी फॅशन बुटीक आरी वर्क आणि क्लासेसचं उद्घाटनाचा हा नूतन व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहे। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुंजाळ कुटुंबियाच्या वतीनं हा व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी सुरू होत आहे आणि सर्वांना माहिती आहे की रानमळा गावातील पप्पू शेठ गुंजाळ यांचं गुंजाळ कुटुंब जे आहे ते रानमळा गावातील एक अत्यंत प्रतिष्ठित सुसंस्कृत सुशिक्षित असणारं आणि एक आदर्शवत असणारं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं मोलाचं असं योगदान रानमळा गावच्या विकासामध्ये सामाजिक जडणघडणीमध्ये देखील आहे आणि प्रत्येक सामाजिक क्षेत्र असेल किंवा धार्मिक क्षेत्र असेल गुंजाळ कुटुंब त्या ठिकाणी जे आहे ते सक्रिय असं योगदान त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं दिलं जातं आणि पप्पू शेठ यांच्या पत्नी मनीषाताई गुंजाळ ह्या देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांच्या सुनेसाठी त्यांनी जो आहे तो हा व्यवसाय जो आहे तो आपल्या आळेफाटा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आळेफाटा आपल्या सर्वांना माहिती आहे की एक अत्यंत म्हणजे दोन महामार्गांवरती वसलेलं हे गाव आहे आणि आपण जर आज बघितलं तर आळेफाट्यामध्ये जे आहे ते अत्यंत औद्योगिकरण झालेलं आहे, व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाढलेले आहेत। त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी असल्यामुळे आपण जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारचं नागरिकीकरण आणि चांगल्या प्रकारची रहदाऱ्यांची संख्या जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे आणि बराच महिला वर्ग या ठिकाणी जे आहे तो मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील महिला वर्ग देखील या ठिकाणी जो आहे तो व्यवसायाच्या निमित्तानं असेल किंवा शाळा महाविद्यालय तरुणी या ठिकाणी जे आहे ते येत असतात आणि आज आपण बघितलं तर फॅशन हब म्हणून हा व्यवसाय जो या ठिकाणी सुरू होत आहे। आज फॅशन जर बघितलं तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सर्वांच्या आयुष्यामध्ये झालेली आहे कारण फॅशन आपण बघितलं तर रोज एक नवीन ट्रेंड सुरू होत असतो आणि नवीन जी आहे ती फॅशन येत असते। ती फॅशन जुनी झाली की परत नव्याने तीच फॅशन त्या ठिकाणी येत असते, म्हणजे फॅशन जे आहे ते न संपणारं चक्र आहे। एक फॅशन आली की ती जाते, कालांतराने दुसरी येते, परत ती नव्याने येते, म्हणजे असं फॅशनच्या बाबतीत जे आहे ते चक्र जे आहे ते सुरूच असतं आणि त्यामुळं आज आपण बघितलं तर आरी वर्क हा जो कन्सेप्ट आहे तो ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे कारण आज आपण साड्यांपेक्षाही महाग जे आहे ते ब्लाउजेसवरचा आरी वर्क त्या ठिकाणी असतं। त्याच्यामुळे हा एक अत्यंत महिलांच्या आवडीचा विषय आहे आणि महिला ज्या आहेत त्या ठिकाणी सातत्याने नवीन काहीतरी आधुनिक आणि नवीन ट्रेंडिंग काहीतरी त्यांना अपेक्षित असतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ग्राहकांची वेगवेगळी मागणी असते। आज आपण बघितलं तरी फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील जे आहे ते सातत्याने बदल होत असतात आणि रिसर्च टीम ज्या आहेत त्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये असतात। त्याच्यामुळं अत्यंत चांगल्या प्रकारचा व्यवसाय जो आहे तो वर्षा ही देखील अत्यंत सुशिक्षित मेहनती तरुणी आहे आणि पुण्यामध्ये तिने फॅशन डिझायनिंगचा त्या ठिकाणी कोर्स करून या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी मी बघितलं तर शोरूम एकदम चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जे आहे ते सर्वच व्यवस्था जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे आणि पुण्याहून कारागीर या ठिकाणी क्लासेससाठी उपलब्ध होणार आहेत, ते देखील तिला या व्यवसायामध्ये मदत करणार आहेत। त्याच्यामुळं मी नक्कीच हे क्षेत्र जे आहेत ज्यात तिने पाऊल टाकलेलं आहे आणि गुंजाळ कुटुंबियांनी देखील त्यांचाही या व्यवसायाच्या बाबतीत नावलौकिक त्यांनी मिळवलेलं आहे इतर व्यवसायांच्या बाबतीत आणि ह्या व्यवसायाच्या बाबतीत देखील गुंजाळ कुटुंब असेल किंवा वर्षाला नक्कीच यश मिळेल अशा प्रकारच्या शुभेच्छा देते। ह्या व्यवसायाच्या निमित्ताने वर्षा आणि गुंजाळ कुटुंबियाला त्यांच्या जीवनामध्ये ह्या गणरायाच्या कृपेने भरभराट आणि यश मिळेल अशा प्रकारच्या आपण सर्वांच्या वतीने मी तिला शुभेच्छा देते आणि थांबते। आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात आज गुंजाळ कुटुंबियांच्या विनंतीत मान देऊन यांच्या नवीन V7 फॅशन ब्युटिक या नवीन व्यवसायाच्या उद्घाटनासमोर आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात। मी प्रथमतः गुंजाळ कुटुंबियाचा जवळचा घटक या नात्याने आपल्या सर्वांचे स्वागत करतो। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी व प्रास्ताविकमध्ये ह्या गुंजाळ कुटुंबियांचा व व्यवसायाचा संपूर्ण असा लेखजोखा आपल्याला ज्ञात करून दिला आहे। खरं तर गुंजाळ कुटुंबाबद्दल संपूर्ण माहिती माझ्या अगोदर स्नेहलताईंनी आपल्याला ज्ञात करून दिली आहे। रानमळा गावच्या जडणघडणीमधलं हे महत्त्वाचं गुंजाळ कुटुंब मानलं जातं। खरं तर आज ज्या व्यवसायाचे सत्ताचे मालक आहेत ते आमचे सन्मित्र मार्गदर्शक पप्पू शेठ गुंजाळ यांची सुनबाई व आमचा सन्मित्र प्रतीक गुंजाळ खरं तर याच्या त्या सौभाग्यवती आहेत। वर्षाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ह्या फॅशन डिझायनिंगचा कोर्स पुण्यासारख्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये संपूर्ण केला व इतरच तर कुठेही नोकरी न करता आपला स्वतःचा व्यवसाय काहीतरी केला पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवला व तिने जरी शिक्षण पुण्यासारख्या ठिकाणी जरी केलं असलं तर आपली गावची नाळ तिने सोडली नाही।
आपण रानमळ्या गावच्या गुंजाकुट्यामध्ये पदार्पण तरी केलं आहे, पण आपल्या गाववाल्यांना सेवा द्यायची आहे, गाववाल्यांना काहीतरी आपल्याकडून घडून आणायचं आहे. म्हणून तिने जो सिटीमध्ये जो व्यवसाय केला जातो तो ग्रामीण भागामध्ये तिने जो निवडलेला आहे. खरं तर ह्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. फॅशन ब्युटिकीच्या माध्यमातून एम्ब्रॉयडरीचे कोर्सेस असतील, ब्लाऊज शिवण्याचे कोर्सेस असतील किंवा लेडीजचे अजून काही त्यामध्ये ह्या आयटम असतील तर ते शिकवण्याचं काम देखील वर्षा करणार आहे. त्यातून आपल्या ज्या आबला नारी आहेत की तिथं वर्षाकडून येऊन काही शिक्षण घेऊन त्याच्यातून त्यांचा रोजगार उपलब्ध करणार आहे. म्हणून वर्षाला देईल तेवढं धन्यवाद थोडं आहे. तिने ग्रामीण भाग निवडला, ग्रामीण भागातल्या महिलांना काहीतरी नवीन शिकण्यासारखं भेटेल हा तिने डोळ्यापुढे उद्देश ठेवला. खरं तर गुंजा कुटुंबियांचं समाज व्यवस्थेत खूप मोठं योगदान आहे. गुंजा कुटुंबियाचे तसे पाहिजे तर बरेचसे व्यवसाय आहे, त्यामध्ये पप्पू शेठला खरं तर व्यवसायाची नांदी आहे. पप्पू शेठ, तुमच्यावर खरं तर लक्ष्मी प्रसन्न आहे. तुम्ही ज्या व्यवसायात हात घालता त्या व्यवसायात तुम्ही यश पदार्पण करताय. खरं तर पूर्वीच्या काळी चूल आणि मूल संकल्पना होती, पण आजकालच्या मुलींनी वर्षा असेल, माझी मिस प्रणिता असेल, इथं आमची वृषाली, ह्या मुलींकडे जर पाहिलं तर ती संकल्पना साहेब बाजूला ठेवली गेली. चूल आणि मूलची संकल्पना बाजूला सारली व मुली देखील कुठं मागं नाही राहिल्या. म्हणून त्यांनी खरं तर व्यवसायात पदार्पण केलं आहे. खरं तर ह्या चालू असलेल्या व तिने निवडलेल्या व्यवसायाला मी माझ्या वैयक्तिक लामखडे परिवाराच्या वतीने उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने, माझी मिसेस प्रणिता लामखडे इथे आहे, माझी जिल्हा परिषद स्नेहलता इथे आहेत, आमचे मार्च अशोक शेठ आवटी आहेत, रानमळा गावचे मेजर आहेत, सर्व मेंबर इथे आहेत व आमचे तालुक्याचे आमदार मनीष शरद सोनवणे हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते, पण निवडणुकीच्या धामधुमीमुळे ते ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्याही वतीने ह्या चालू असलेल्या कार्यक्रमाला व वर्षाने निवडलेल्या व्यवसायाला सदिच्छा शुभेच्छा देतो. व जसं गुंजा कुटुंबियानं जसं प्रत्येकनं ज्या गुंजाकुट्यामध्ये यश पदार्पण केले त्याच्यापेक्षा अधिकचं यश तुझ्या पदरात पडावा ही संकल्पना करतं देवाची त्यांनी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेंद्र शेठ गुंजा यांच्या मुलांनी आणि होणाऱ्या भावी सुनबाईंनी या ठिकाणी जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे तर अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण या ठिकाणी खूप या गोष्टीला चांगली बाजरी आहे आणि व्यवसाय चांगला चालणार आहे की आम्हाला खात्री आहे, कारण आम्ही सुद्धा फाट्यावर राहतो आणि तुमची खूप भरभराट हो ही सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार.